आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता सगळीच जण इथे उभे असतात आणि त्याच वेळेला सिद्धिराजचं नाव जे आहे ते घोषित केलं जातं. सिद्धिराजचं नाव जेव्हा सांगितलं जातं तेव्हा मात्र आता नीलांबरीने आधीच सांगून ठेवलेलं असतं म्हणजे माणसांना की बरोबर निशाणा साधायचा आणि त्या माणसाला संपवायचंच. म्हणजेच आता खरं तर सिद्धूला संपवायची सुपारी दिलेली असते आणि जेव्हा सिद्धू त्याच्या हातातला पडलेला पेपर खाली उचलायला जाणार तेच आता आजीच्या हाताला गोळी लागते. आजी खाली पडल्याबरोबर सगळीच जण इकडे तिकडे पाहू लागतात तर पत्रकार तिकडनं पळून जातात. तर दुसरीकडे मात्र आता संतोषचं सत्य कळलेलं असतं सगळ्या घरच्यांना की संतोष जो आहे त्याने घर घेतलेलं आहे स्वतःचं. मग आता त्याला सगळीजणं विचारतात की हे सगळं कधी केलंस आणि काय केलंस. तर संतोष म्हणत असतो का मी करू शकत नाही का, मला स्वतःचं घर कधीपासून बांधायचं होतं आणि ते मी माझं स्वप्न पूर्ण केलेलं आहे. हरीशसुद्धा आता जाब विचारत असतो की तू हे सगळं करताना आम्हाला एकदाही विचारात घेतलंच नाही, आम्हाला कोणत्याही गोष्टी तू सांगितल्यास नाही, असंही आता तो म्हणत असतो. बँकेसुद्धा ओरडत असतो पण आता संतोष जो आहे तो बँकेवर आवाज चढवतो आणि बँकेला म्हणतो की तू कोण आहेस रे मला विचारणारा. मग आता बँकेचं असं म्हणणं असतं म्हणजेच आरती म्हणत असते की तुम्ही जर घर सोडून जाणारच होतात तर आम्हाला का घराबाहेर काढलं, आम्हाला या घरापासून लांब का केलं. त्यावर बँकेवर आणि त्याचसोबत आरतीवर जो आहे तो मात्र संतोष भडकतो आणि संतोष म्हणतो की आता तुम्ही मला जाब विचारणार आहे का, तुम्ही मला सांगणार आहात का काय करायचं काय नाही ते. मला वाटलं ते मी केलं आणि मी या घराचा मुख्य मुलगा आहे आणि त्यामुळे मला जे करावंसं वाटलं ते मी करणार आहे. दुसरीकडे आता हरीशची सुद्धा संतोष लायकी काढत असतो. अक्षरशः तो त्याला म्हणत असतो की तू कोण रे मला हे सगळं सांगणारा, मला एक गोष्ट सांग की तुला काय वाटतं की तुला जे काही नोकरी वगैरे करत नाही आहेस, तू असंच आयता फुकट खातोस, त्यानंतर तुझ्या बायकोने तुला वेगळं राहायला दिलं, मग तुमच्या बाबतीत ते सगळं चालतं का आणि मी जर वेगळं राहायला गेलो तर ते तुम्हाला लगेच टोचतं आहे का, असं देखील आता संतोषचं म्हणणं असतं. आणि संतोष या सगळ्याबद्दल बोलू लागतो. संतोष जेव्हा ह्या सगळ्याबद्दल बोलतो ना तेव्हा मात्र आता हरीशही शांत बसतो, तो काहीच बोलू शकत नाही. पण आता इकडे मात्र श्रीनिवास भडकतात आणि त्याला म्हणतात की पण मला एक गोष्ट सांग, तू जे काही घर वगैरे बांधलंयस असं म्हणतोयस पण हे घर बांधायला एवढे पैसे आणलेस तरी कुठून, असंही त्याला विचारलं जातं. त्यावर संतोष सांगत असतो की मी माझा पैसा साठवला आहे आणि पैसा साठवूनच मी हे सगळं काही केलं आहे, असंही तो आता म्हणत असतो. जेव्हा तो हे सगळं काही सांगतो ना तेव्हा मात्र लक्ष्मी आणि त्याचसोबत श्रीनिवास तर त्याचं सगळं बोलणं ऐकतच राहतात, कारण त्यांना आता खूप मोठा धक्का बसलेला असतो या सगळ्या गोष्टीचा. दुसरीकडे मात्र आता वीणाही थोडी टेन्शनमध्ये असते, कारण घरातल्या सगळ्यांना काय वाटेल काय नाही याचा विचार वीणाही करत असते. पण संतोष अशी मूर्खासारखी उत्तर देत असतो ना, जर त्याने घर बांधलं आहे तर त्याने नीट सगळ्यांना नीट समजावून सांगायचं ना, पण ते तसं नाही. तो तर आता अगदीच स्वतःचं घर वगैरे झालं आहे म्हणून स्वतःची लिमिट क्रॉस करूनच वागत असतो आणि ह्या सगळ्याचा त्रास आहे ना लक्ष्मीला होतो. लक्ष्मी म्हणत असते की आता पुरे झालं, बँकेला किंवा हरीशला काहीच बोलायची गरज नाही आहे, तू जर ठरवलंच असेल ना तर तू जाऊ शकतोस. आणि असं बोलूनच ना आता मात्र तिने दार लावून घेतलेलं असतं आणि ती रूममध्ये जाते. पण दुसरीकडे मात्र आता रेणुका जी आहे ती घरातच भावनासाठी थांबलेली असते आणि भावनाला बरं नसतं म्हणून भावनासाठी ती काहीतरी खायला घेऊन गेलेली असते. ती भावनाला म्हणते की निदान एवढं तरी हे सूप वगैरे पिऊन घे, पण आता भावना म्हणत असते की नको, मला काहीच खायची इच्छा नाही उरलेली. मी इकडे आजीला डॉक्टरांकडे न नेता डायरेक्टली घरी आणलेलं असतं आणि त्यामुळेच ना रेणुकाला आणि भावनाला आवाज जातो की आजीला लागलं आहे आणि त्यामुळे दोघीही जणी पळत ना आजीच्या रूममध्ये जातात. मग रेणुका विचारते की काय झालं आहे आईंना. त्याच वेळेला आता संपतराव सांगतात की खरं तर आम्ही जिथे हे सगळं काही बोलत होतो तिथे खूप मोठा स्फोट झाला, म्हणजेच खरं तर सिद्धूला गोळी लागणार होती आणि ती गोळी ना खरं तर आईने झेलली आणि त्यामुळे आईची हालत झालेली आहे, आईच्या हाताला गोळी लागलेली आहे. ही गोष्ट जेव्हा आता म्हटली जाते ना तेव्हा मात्र भावनाला रेणुकाला धक्का बसतो. त्यावर नीलांबरीसुद्धा तोंड सोडून वागत असते आणि म्हणत असते की हे खरं तर ना होणार होतं ते म्हणजे सिद्धूच्या बाबतीमध्ये सिद्धूवर कोणीतरी बहुतेक निशाणा ठेवला होता
कारण जसं सिद्धू खाली वाकला ना, तशी ती गोळी ना डायरेक्ट आजीलाच लागली. आजीच्या हाताला गोळी लागल्यामुळे आपण तिला घरी आणलेलं आहे असं सुद्धा आता म्हटलं जातं. नीलांबरी खूप जास्त बोलत असते, तर अधिराज जो आहे तो मात्र नीलांबरीला शांत राहायला सांगत असतो. तो म्हणत असतो की पुरे कर तुझी बडबड, कारण तुला कळते का तू हे सगळं काय बोलतेस ते, असं बोलूनच तो चिडलेला असतो. तर दुसरीकडे मात्र आता सिद्धिराज आणि त्याचसोबत इकडे भावना हे दोघंही जण म्हणत असतात की आजीला आपण डॉक्टरांकडे न्यायला हवं, पण संपतराव म्हणतात की नको, उलट आहे ना आपण डॉक्टरांकडे नेलो तर बाहेर खूप जास्त ह्याची बबल होणार आणि आता निवडणूकही आलेली आहेत आणि त्यामुळे ना हे सगळं काही नको. मग त्यांनाही माहिती आहे की पोलीस स्टेशन आणि या सगळ्या गोष्टी होतील, म्हणून त्यांनी हे सगळं दाबायचं प्रकरण ठरवलेलं असतं. पण आता आजीच्या हातातनं रक्त येत असतं आणि त्यामुळे लगेचच भावनामध्ये पडते आणि भावना म्हणत असते की थांबा, मला असं वाटतं की आजींच्या हाताला ड्रेसिंग करायला हवं. आणि मग ती स्वतःच्या हाताने आजींना ड्रेसिंग वगैरे करते आणि आजींना ड्रेसिंग वगैरे जेव्हा ती करते ना, तेव्हा मात्र आता भावना जी आहे ती आजीचं पूर्ण व्यवस्थित ड्रेसिंग करत असते. आजी अजूनही बेशुद्ध अवस्थेत असते, आजीला काही शुद्ध वगैरे नसते, पण भावना व्यवस्थित काळजी घेत असते. पण दुसरीकडे नीलांबरी मात्र जखमेवर मीठ चोळायचं काम मात्र बरोबर करत असते. म्हणजेच नीलांबरीचं म्हणणं असं असतं की बरं झालं गं भावना तू होतीस म्हणून, नाहीतर काय झालं असतं, काय ना आजी नसत्या आलेल्यामध्ये तर बहुतेक ना ही गोळी सिद्धूलाच लागली असती. आता डॉक्टरही येतात, डॉक्टर बघतात की आजीच्या हाताला ड्रेसिंग वगैरे केलेली आहे, त्यामुळे डॉक्टरही म्हणतात की ड्रेसिंग कोणी केली, तर भावनाचं नाव सांगितलं जातं. तर डॉक्टर म्हणतात की बरं झालं हिची ड्रेसिंग केलेली आहे, नाही तर प्रकरण हाताच्या बाहेर गेलं असतं. आता थोडक्यात वाचलेलं आहे, पण काळजी घ्या, कारण त्यांच्या हाताला थोडीशी जखम झालेली आहे, त्यामुळे डॉक्टरांनी काळजी घ्यायला आता खास करून सांगितलेलं असतं. रेणुका आता अक्षरशः देवाला हात जोडते, कारण सगळं काही चांगलं होऊ देच असं आता रेणुकाला वाटत असतं. कारण आता हा हल्ला जर सिद्धूवर झाला असता तर काय झालं असतं हे सुद्धा कुठेतरी ना मनातून भावनाला वाटत असतं. पण इकडे आता संपतराव म्हणत असतात की काही अजून टेन्शनचं काम नाही ना. डॉक्टर म्हणतात की काही नाही, काळजी करू नका, होतील त्या बऱ्या. आता डॉक्टरांनी चेक वगैरे केलेलं असतं. त्यानंतर डॉक्टरांना सोडायला बाहेर सिद्धू जातो, कारण डॉक्टरांना आणलेलं असतं इमर्जन्सीमध्ये घरी. आणि त्यानंतर मात्र संपतराव जे असतात ना, त्यांना आता आपल्या आईची काळजी वाटत असते. पण त्याच वेळेला भावना म्हणत असते की आता आपण आईंची विशेष काळजी घेऊया. दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळत असतं की इकडे संतोषने तो घर सोडून जाणार आहे हे डिक्लेअर केलेलं असतं. हरीश म्हणत असतो की हे सगळं काय चालवलंयस, थांबव हे सगळं. पण हरीशवरच तो आवाज चढवत म्हणत असतो की तू कोण आहेस मला थांबवणारा, मी माझा निर्णय घेतलेला आहे, मी माझ्या घरात नवीन राहायला जाणार आहे. फरक फक्त इतकाच आहे की याआधीसुद्धा मला बाबा स्वतःहूनच हे घर सोडून जायला सांगत होते, पण तेव्हा मी गेलो नाही का, तर मला माझं स्वतःचं घर झाल्यानंतरच जायचं होतं. पण याआधीसुद्धा बाबांनी मला घराबाहेर काढलेलं आहे, पण आता त्यांना माझी खरी किंमत कळत असेल. त्यावर मात्र श्रीनिवास आता संतोषला म्हणत असतात की मुलांना जर अक्कल आणायची असेल, त्यांना खरं वटणीवर आणायचं असेल तर आईवडिलांनाही सगळं काही करावं लागतं. त्यासाठी मी तुला तेव्हा घराबाहेर काढलं होतं, बाकी माझं तुला घराबाहेर काढण्याचं काही उद्दिष्ट नव्हतं, असं देखील श्रीनिवास आता बोलत असतात. परंतु आता संतोष म्हणत असतो की ठीक आहे, पण माझा आता विचार पक्का झालेला आहे, मी हे घर सोडून जाणारच आहे, कारण मला आता वेगळं स्वतंत्र राहायचं आहे. लक्ष्मी रूममध्ये आलेली असते, तेच आता वीणा मागोमाग येते आणि वीणा आता लक्ष्मीला म्हणत असते की आई खरंच ना सॉरी, पण आता लक्ष्मी म्हणत असते की तू खरंच मला सोडून जाणार आहेस का. त्यावर वीणा रडू लागते आणि वीणा लक्ष्मीला म्हणत असते की आई सॉरी, पण मला जावं लागेल. जसं आता वीणा हे म्हणते ना, तेव्हा लक्ष्मीच्या डोळ्यात ना पाणी काही थांबत नसतं. लक्ष्मी खूप जास्त रडत असते. लक्ष्मी म्हणत असते की वीणा तू खरंच मला सोडून जाशील का, तू गेलीस तर माझं कसं होईल. पण आता वीणा सांगत असते की सॉरी आई, पण मला जावं लागेल. वीणाने आता असं म्हटल्यानंतर लक्ष्मीला काय बोलावं सुधरत नसतं. लक्ष्मी एकदमच टेन्शनमध्ये येते, कारण लक्ष्मीने हा विचार कधीच केला नव्हता की तिची वीणा तिला सोडून जाईल. आतापर्यंत वीणा आणि लक्ष्मी अगदी मैत्रिणीसारख्या असायच्या, आणि आज जर ही घर सोडून जाणार आहे तर आपलं पुढे काय, असा विचारच ना लक्ष्मीच्या मनामध्ये येऊ लागलेला असतो. त्यामुळे लक्ष्मी वीणाला म्हणत असते, पण वीणा म्हणते की सॉरी आई, पण मला जावं लागेल. आता वीणाने असं म्हटलंय बरोबर लक्ष्मी आता पूर्णपणे कोलमडून जाते. लक्ष्मीला काय बोलावं हे काही सुधरत नसतं, कारण आता जर वीणाच ह्या घरात नाही तर आपण काय करायचं. मग आता ती अगदीच रडवेली झालेली असते आणि खूपच जास्त रडत असते, कारण वीणाने तिला अगदी स्पष्ट सांगितलेलं असतं की मी ह्या घरात थांबू शकत नाही असं. दुसरीकडे भावना आणि सिद्धू हे आजीजवळच असतात, म्हणजे
म्हणजे आजी अजूनही शुद्धीवर आलेली नसते. आजींची विशेष काळजी घ्यायची असते आणि त्याचसाठी आजींबरोबर आता ते दोघंही जण थांबलेले असतात. सिद्धू म्हणत असतो की काही झालं ना तरी सगळं काही नीट होऊ दे. बरं झालं आजीला जास्त कुठे गोळी लागली नाही. पण दुसरीकडे भावना म्हणत असते, पण सिद्धिराज मला ना तुमची जरा खूप जास्त काळजी वाटते. हे सगळं कसं काय झालं? निदान आजींच्या हातावरच गेलं म्हणून ठीक आहे. जर ती गोळी तुम्हाला लागली असती तर मी काय केलं असतं, असंही ती आता म्हणत असते. जेव्हा आता हे सगळं ती बोलते ना तेव्हा मात्र सिद्धू तिला शांत करत असतो. सिद्धू तिला म्हणत असतो की नको गं, इतका विचार करू नकोस, मला काही होणार नाही. मग आता तरीसुद्धा भावना सिद्धूला सांभाळून राहायला सांगत असते. सिद्धूला म्हणत असते की उगाचे ना तुम्ही ना डोक्यात राग घालून काही करू नका. आणि हे सगळं कोणी केले तुम्हाला काय वाटतं? तर सिद्धू म्हणतो मलाही काही कल्पना नाही आहे, पण आपण आजीची काळजी आता जास्त घेऊया, त्याकडे फोकस करूया. भावनालाही आता सिद्धूचं म्हणणं पटत असतं. आता ती सिद्धूकडे बघत असते. दुसरीकडे आपल्याला पाहायला मिळत असतं की संतोष जो आहे तो मात्र आता त्याचा जो निकाल आहे तो घरातल्या सगळ्यांना सांगून टाकतो की मला आता या घरात राहायचं नाही आहे, माझा विचार पक्का झालेला आहे, हे सगळं काही. आणि त्याच वेळेला श्रीनिवासांना त्याचं बोलणं जे आहे ते कुठंसं आवडत नसतं आणि म्हणूनच श्रीनिवास त्याला ओरडत असतात. पण त्यावर तो सुद्धा तितकाच हुशार. तो म्हणत असतो की तुम्हाला काय करायचं आहे ना ते करा, आता मी या घरात बिलकुलही थांबणार नाही आहे. बीना आणि मी घर सोडून चाललेलो आहे हे त्याचं कन्फर्म असतं. श्रीनिवासांना ह्या गोष्टी पटत नसतात, कारण बीनाने सुद्धा आधी हे काही सांगितलेलं नसतं. पण आता संतोषने जो काही धक्का दिलेला असतो ना त्यामुळे खूप जास्त टेन्शन जे आहे ते आता आलेलं असतं. दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळत असतं की जी बीना आहे ती म्हणत असते की आई सॉरी, मला कळतं आहे तुम्हाला या सगळ्याचा त्रास होत असेल, पण मी तरी काय करू ना आई, मला समजत नाही आहे. मी ह्यांना म्हणत होते की नको हे सगळं काही, पण ते खरंच ना ऐकतच नाही आहेत. त्यामुळे मला ना सॉरी, पण जावं लागेल आता हे घर सोडून, असंही ती आता म्हणत असते. त्याच वेळेला तू जरा बोलून बघ ना त्याच्याशी, काही जमतं आहे का? नाही ना आई, मी बोलून बघायचा प्रयत्न केला, पण या घरात मला यासाठी थांबायचं नाही आहे की तुम्हालाही चांगलंच माहिती आहे की हे कसे आहेत ते. हे उगाचच ना एवढ्याशा गोष्टीचा एवढा मोठा इश्यू करतील आणि त्याच सगळ्या गोष्टी ना मला नको आहेत. म्हणूनच मला असं वाटतं की या घरातनं मी बाहेर गेलेलीच बरी. तुमचा झालेला अपमान सारखा मी सहन करू शकत नाही, असं देखील आता तिने सरळ लक्ष्मीला म्हटलेलं असतं. लक्ष्मीला ती म्हणत असते की आई तुम्हाला सोडून जाताना मला त्रास होतो आहे, पण मी काय करू, मलासुद्धा ह्या सगळ्या गोष्टी जड जात आहेत, पण सॉरी मी हे सगळं करून मला जावंच लागणार आहे, असं देखील ती आता म्हणत असते. जेव्हा आता ती ह्या सगळ्या गोष्टी बोलते ना तेव्हा मात्र आता लक्ष्मीला रडू येत असतं. लक्ष्मी आता म्हणत असते की मला माहिती आहे की तुलाही सगळं सोडून जायचं नाही आहे, पण तूही काही करू शकत नाही आहे, पण मला तू नक्कीच कधी ना कधी भेटशील ना. आणि त्यासोबत हेही आता म्हटलेलं असतं की बघ ना माझ्यासोबत तू असायशीस तेव्हा बरं वाटायचं, आता तू माझ्यासोबत नसेल तर मी कसं जगू, काय करू हेच मला कळत नाही आहे, असंही आता म्हटलं जातं. जेव्हा आता या सगळ्या गोष्टी बोलल्या जातात तेव्हा बीना खूप जास्त रडत असते. बीनाला आता लक्ष्मी सावरत असते आणि म्हणत असते की म्हणूनच तर मी तुमच्यासाठी ती पिठाची गिरणी सुरू केली, जेणेकरून तुमचाही कुठेतरी वेळ जाईल मी नसतानासुद्धा, असंही आता म्हटलं जातं. जेव्हा आता या सगळ्या गोष्टी बोलल्या जातात ना तेव्हा मात्र तिथे आलेली असते. लक्ष्मी आता बाहेर येऊन म्हणत असते की ठीक आहे तुझा निर्णय झाला आहे ना, तुमच्या सुखाच्या आड कधीच ना आईवडील येत नसतात, यापुढेही येणार नाही. तुला असं वाटत असेल की तुझं घर झालं ह्याचं आम्हाला वाईट वाटलं तर ह्याचा आम्हाला आनंदच आहे, पण या सगळ्या गोष्टी तू आम्हाला आधी सांगायला हव्या होत्या, ह्याचंच दुःख आहे. आणि त्यानंतर आता लगेच लक्ष्मीने किचनमध्ये जाऊन दहीची वाटी आणलेली असते गोड म्हणून, आणि तिने आता ती दह्याची वाटी बाहेर आणून ठेवलेली असते. आणि दह्याची वाटी जेव्हा ती देवाजवळ आणून ठेवते ना तेव्हा आता कुठेतरी जाऊन बरं वाटत असतं. आणि लगेचच तो वीणाला म्हणतो की बघितलंस का, मी तुला म्हटलं होतं ना की आई ह्या सगळ्याला ॲक्सेप्ट करणार म्हणून, तूच उगाच बोलत होती की आईला ह्या गोष्टी पटणार नाही. पण लक्ष्मी आणि श्रीनिवास म्हणतात की आम्ही फक्त ना वीणासाठी ह्या सगळ्या तयार झालेलो आहोत, कारण वीणाचं तोंड आम्ही बघितलेलं आहे, वीणाने आमच्यासाठी आतापर्यंत खूप काही केले आणि त्याचसाठी आम्ही तुला माफ करतोय.
मग आता तोही शांत असतो आणि मग सगळेजण देवाजवळ प्रार्थना करत असतात की सगळं काही चांगलं होऊ दे. पण दुसरीकडे आता संतोष जेव्हा निघत असतो तेव्हा सगळेजण त्याच्यासोबत येत असतात. मग संतोष म्हणतो की तुम्ही कुठे येत आहे? मग आता श्रीनिवास आणि लक्ष्मी म्हणतात, अरे आम्ही तुझ्यासोबत येतोय, तू नवीन घरात जातोय ना पूजा करायला आणि तशी गुढी पण उभारणार आहेस ना, मग आम्ही फक्त थोड्या वेळासाठी येतोय, परत घरी येणार आता आम्ही रिटर्न. तुझ्या घरात काय आम्ही राहायला येत नाही आहे. कारण आता बाबांना आणि आईला कळून चुकलेलं असतं की खरं तर ना या संतोषला या सगळ्याचा कंटाळा आला आहे आणि ह्या सगळ्यात राहायचं नाही आहे आणि त्याचसाठी त्याची धडपड आता सुरू आहे. म्हणूनच आता डायरेक्टली त्याला तसं सांगितलेलं असतं. मग आता ती लोक संतोषच्या घरी जायला निघतात. तर दुसरीकडे मात्र आता भावना आणि सिद्धू बोलत असतात आणि त्याच वेळेला आता भावना म्हणत असते की सगळं काही ठीक झालं आहे. पण आता सिद्धू म्हणत असतो की मला खरंच ना कळत नाही गं, कधी कधी तुझं एवढं वागणं कसं काय असू शकतं. म्हणजे प्रत्येक वेळेला तू सगळ्यांचा विचार करतेस. आजी पण बघ ना, तुला किती त्रास द्यायची, काय काय करायची, पण आज आजीसाठी सुद्धा तू इतका विचार करतेस. मग त्यावर आता भावना जी आहे ती म्हणत असते की ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या सगळ्या काही ठीक आहेत, पण मला असं वाटतं ना की आजीला बांगड्यांच्या कार्यक्रमापासून खूपच बदललेले आहेत आणि मला असं वाटतं की बांगड्यांच्या कार्यक्रमापासून बदलल्यात. आजींचं वागणं मला कळते, म्हणूनच मी आजींसोबत आहे. आजी कधीही चुकीचं वागणार नाहीत आणि आजी आत्ता तरी सध्या माझ्याशी खूप चांगलं वागत आहेत आणि माणूस चांगलं वागत असेल तर आपण का वाईटात जायचं. ते जर आपल्याशी चांगल्या बोलत असतील तर आपणही त्यांच्यासोबत मिळून मिसळून राहायचं, असंही आता जी भावना आहे ती सिद्धूला सांगून समजावू लागते. तर आता सिद्धूलासुद्धा भावनाच्या ह्या गोष्टी पटत असतात. आजी अजूनही बेशुद्ध अवस्थेत असते आणि त्यामुळेच आता सिद्धू जो आहे तो भावनाला समजावतो. मला असं वाटलं नव्हतं की तू ह्या सगळ्या गोष्टी इतक्या पटकन हँडल करशील, पण खरंच ना गं बायको, तुझे उपकार कसे मानू. तू प्रत्येक गोष्ट जी आहेत ना ती व्यवस्थितपणे ॲडजस्ट करूनच घेतेस. दुसरीकडे आता पाहायला मिळत असतं की सिद्धू आणि भावना एकमेकांना व्यवस्थित आपल्या पद्धतीने समजून घेत असतात. तर दुसरीकडे आता इकडे घरामध्ये जे नवीन घर संतोषने घेतलेलं असतं तिकडे सगळेच गेलेले असतात. कारण प्रत्येकाला आता छान वाटत असतं की नवीन घरामध्ये हे घर त्याने खूप चांगलं सजवलेलं असतं आणि त्यामध्ये जी आहे ती आता रांगोळी काढत असते. कारण गुढी उभारलेली असते, घरात सगळीजण असतात, खूप छान अशी प्रशस्त बाल्कनी असते, बेडरूम खूप छान असतो, किचनसुद्धा एकदम व्यवस्थित सजवलेला असतो. सगळीजणं मिळून पूजा वगैरे करतात आणि त्यानंतर आता जेव्हा सगळीजणं मिळून पूजा वगैरे करतात, आता जी किचन दाखवते विना आणि विना किचन जेव्हा दाखवते तेव्हा ते किचनसुद्धा खूप छान असतं. लक्ष्मी आता कौतुक करत असते आणि सगळं छान आहे, आता व्यवस्थित राहते असंच आता तिचं म्हणणं असतं. दुसरीकडे संतोषही आजूबाजूचं सगळं दाखवत असतो की त्याने काम कसं करून घेतलं आहे, असं तो सगळं काही बाबांना दाखवत असतो. तर बाबासुद्धा हे सगळं बघून खुश असतात. दुसरीकडे जयंत आता गुढीपाडव्याला म्हणून घरात आलेला असतो, पण घरात त्याला कोणी दिसत नाही. फक्त समोर आहे ना आता आजी दिसते आणि आजीला बघून तो पाहतच राहतो. कारण आजी त्याच्याकडे बघून हसत असते आणि आता आजीला चक्क बोलायलासुद्धा यायला लागलेलं असतं. खरंच आजीला बोलायला यायला लागलं आहे की आजी त्याला पडलेलं हे सगळं स्वप्न आहे ते येणाऱ्या भागामध्येच आपल्याला पाहायला मिळेल. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत टाटा बाय. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा.